वरळीमधल्या महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मुंबई महापालिकेला देण्यासाठी अखेरीस मंजुरी देण्यात आलेली आहे। रेसकोर्सवरती आता सेंट्रल पार्क आणि थीम पार्क होणार आहे। मात्र त्यामध्ये बदल लोकांशी संवाद साधून आणि त्यांची मतं जाणून घेऊन करणार। सरकार तिथे इमारती उभारणार होतं, मात्र आता तिथे पालिकेतर्फे झाडं उभी केली जाणार आहेत आणि जास्तीत जास्त पाऊस कसा पडेल याची काळजी घेतली जाणार आहे। जो सेंट्रल पार्क उभा केला जाणार आहे तिथे इमारती न उभ्या करता ओपन स्पेस ठेवला जाणार आहे। महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कार पार्कची पण गरज नाही आहे, क्लब हाऊसची गरज नाही आहे। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलं आहे कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं, ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये, ही आमची मागणी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू।